त्यानंतर पुढचं नाव सिने अभिनेते श्री लकी जगदीश बडगुजर यांचा सत्कार करतो। ते मराठी कलावंत आहेत, रहस्य सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते। या व्यतिरिक्त त्यांचे बरेचसे मराठी प्रोजेक्ट आलेले आहेत। तर यांचा सत्कार कोतवाल व्यासपीठावर याचे बालेश कोतवाल। त्यानंतर श्री सुनील रमेश बडगुजर सर मलकापूर। सुनील किंवा कुठलंही पॅसेज असेल त्याच्यासाठी जे डिझायनिंग किंवा जी संकल्पना होती ती सुनील बडगुजर सर यांची होती। त्यांचं अनमोल सहकार्य तसंच ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतात। खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि साधेपणा त्यांचा खूप सरळ आहे आणि जो समाजकार्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। जे आपण सर्टिफिकेट बघितले ते सर्व त्यांनी डिझाईन केलेले आहे। तर मी सर्वांना माझ्या वतीने विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवायच्या, कारण सुनील सर नसते तर ते चित्र आपल्याला समोर दिसतं, हे पॅनलचं असेल किंवा कुठले असेल ते एवढं चांगलं तुम्हाला दिसत नसतं। तर सुनील सर खूप खूप धन्यवाद। मी भाजपच्या सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे। धन्यवाद सर। यानंतर रोहित रामकृष्ण बडगुजर यांनी व्यासपीठावर यायचे। रोहित रामकृष्ण बडगुजर। दीपक विजय बडगुजर असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचे। दीपक विजय बडगुजर 5 सेंबर। दीपक विजय बडगुजर 5 सेंबर। बडगुजर then IIT कानपूरमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे। MS बाय रिसर्च IIT कानपूर। जोरदार टाळ्यांचे सहपरिवार यायचं आहे। रोहित बडगुजर यांनी या लवकर। आणि यांचा सत्कार मी श्रीराम बडगुजर सर यांना विनंती करतो की त्यांनी करावा। किरण पाटील अमरावती। दिनेश बडगुजर। प्रसाद प्रकाश बडगुजर यांनी समोर यायचं आहे। यांनी आता हायब्रिड पॉवर सिस्टम बॉयलर या UK व भारत सरकारद्वारे पेटंट मंजूर केलेला आहे व IRK प्रतिष्ठित
सरदार पटेल कोईमतूर भारतभर स्टेट ऑफ मॅनेजमेंट पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. त्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करतो. मी विजय बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनमोल कामगिरी आहे आणि ते पिढी बडगुजर सर यांचे चिरंजीव आहेत. सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा ते चालवतात. तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण परिवाराचं हे योगदान फार मोठं आहे बडगुजर समाजासाठी. यानंतर मी भूपेश चंपालाल बडगुजर बडगुजर जयगुरु पुणे डॉक्टर सचिन रघुवंशी प्रशांत बडगुजर पुण्याचे